नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. बऱ्याचदा काय होतं, मसाला वाटायचा कंटाळा येतो, पण मसालेदार भाजी तर खायची असते. तर चला तर मग आजची चवळीची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी घातले. ते चांगले फुलले की लगेचच त्याच्यामध्ये एक मोठा कापलेला कांदा घालायचा. कांदा बारीकसर कापा, जेणेकरून तो छान लवकर फ्राय होईल आणि भाजीत पण कचकच लागणार नाही. आता कांदा आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक कापलेला मोठा टोमॅटो. तुम्हाला टोमॅटो कमी किंवा जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता एक टोमॅटो मी त्यामध्ये टाकला. लगेचच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी चवळी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून शिजत ठेवलेली आहे. 2 शिट्ट्यामध्ये चवळी शिजते चांगली, कारण ती भिजलेली आहे. आता तुम्ही जर कच्च्या चवळीपासून बनवत असाल तर सुरुवातीला चवळी भाजून घ्या, नंतर 3 ते 4 शिट्ट्या कुकरला लावून घ्या, त्याच्यानंतर ती चवळी शिजेल. आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. लाल तिखट 1 चमचा टाकला, कांदा लसूण चटणी 1 चमचा टाकली, पाव चमचा हळद पावडर टाकलेले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे मसाले या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. तुम्ही चिकन मसाला किंवा सब्जी मसाला या ठिकाणी वापरू शकता. आता मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले जळू नाही म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि या ठिकाणी मी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे आणि कोथिंबीर अशी फोडणीतच टाकून दिली, जेणेकरून कोथिंबीर नंतर हिरवीगार राहते आणि त्याचा वास पण एकदम छान येतो. आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. मसाला तेल सुटेपर्यंत परतला की इकडं आपली चवळी पण शिजून तयार आहे. हे बघा की एकदम मऊसूत आपली चवळी या ठिकाणी शिजलेली आहे. आता ती शिजलेली चवळी आपल्याला सुरुवातीला यामध्ये टाकून द्यायची. आता मी नुसती चवळीची भाजी न करता माझ्याकडे एक बटाटा उकडलेला होता, तो बटाटाही मी त्यामध्ये टाकून देत आहे. चवळी आणि बटाटे दोघांचं कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम लागतं खाण्यासाठी. बटाटा टाकायचा नसेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालणार आहे. आता बटाटा टाकल्याच्या नंतर 2 मिनटं सुरुवातीला त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर ज्या पाण्यात चवळी उकडली होती तेच पाणी आपण यामध्ये वापरूया आणि भाजीला उकळी आणायची. आपली मस्त चवळीची आमटी बनवून तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा.